नमो नमः छात्राः। वयं सूक्तिसुधाम् इति सुभाषितमालां पठितुं प्रारम्भं कुर्मः। यथा अहं कथयामि, एषा सुभाषितमाला नाम सूक्तिसुधा कण्ठस्थीकरणार्थमस्ति तथा अन्वयं पूरयितुम् इत्यर्थमपि अस्ति। युष्माकं पुस्तके पृष्ठक्रमाङ्क 56 अस्ति। उद्घाटयन्तु। पुस्तिकाः पुस्तकानि च उद्घाटयन्तु सिद्धाः भवन्तु। पश्यन्तु, प्रथमं सुभाषितम् अहम् अत्र पाठयामि। न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम्। किमस्ति एतस्मिन् सुभाषिते? पश्यन्तु, प्रथमं वयं शब्दार्थाः पठामः, तदनन्तरं तस्य अर्थं, सुभाषितस्य अनुवादं तथा स्पष्टीकरणम् अहं कथयामि। पश्यन्तु, अहम् अत्र शब्दार्थाः लिखिताः अस्मि। यूयं सर्वे जानीथ। न नाम नाही, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, जानन्ति सर्वे छात्राः। न नाम नाही। न चोरहार्यं, चोरहार्य, आता हार्यचा अर्थ इथे दिलेला आहे पहा, हार्यम। हार्यम म्हणजे चोरले जाईल असे, दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना? हार्यम म्हणजे काय? चोरले जाईल असे। जर आपण न हार्यम म्हटलं तर चोरले जाणार नाही असे, असा त्याचा अर्थ येईल। येते लक्षात? ओके। चोरहार्यमचा अर्थ काय येईल मग? चोराकडून चोरलं जाईल असं, चोराकडून चोरलं जाईल असं। राजहार्य, राजाकडून चोरलं जाईल। आता राजा काही चोरत नाही आहे की नाही? राजा आपलं चोरणार आहे का? नाही, पण राजा आपलं हिसकावून घेईल। येते लक्षात? राजा आपल्याकडनं ते बळजबरीने काढून घेईल, राजा आपल्याकडनं ते घेईल, या अर्थाने ते हरण करणे। येते लक्षात? त्यानंतर भ्रातृभाज्यम। आता भ्रातृभाज्यमचा अर्थ पण दिलाय बघा। भ्रातृभाज्य म्हणजे काय? तर भावांमध्ये विभागलं जाईल असं, म्हणजे वाटणी होईल असं, भावाभावांमध्ये वाटणी होईल, भावाभावांमध्ये विभागलं जाईल असं। त्यानंतर भारकारी। भारकारी म्हणजे बघा इथे शब्दार्थ दिलेला आहे। भारकारी म्हणजे ओझे वाटेल असं, ओझं वाटणार, ओझं वाटेल असं। त्यानंतर खालच्या ओळीमध्ये इथे शब्दार्थ बघा, व्ययकृते। व्ययाचा अर्थ दिला पहा, व्यय म्हणजे खर्च, व्यय म्हणजे खर्च। त्यानंतर व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम। आता बघा इथे तुम्हाला आधी, आता तुमच्या लक्षात बाकीचे पण शब्द पण त्याच्याबद्दल नंतर बोलते। आता इथे बघा, हा जो आहे ना, हा तुमचा अन्वय इथे दिलेला आहे। अन्वय म्हणजे काय आठवतंय तुम्हाला? अन्वय म्हणजे गद्य रचना। ही सुभाषितात असते ती पद्य रचना, आणि अन्वय असतो ती गद्य रचना। गद्य रचनामध्ये तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद अशी व्यवस्थित वाक्यरचना केलेली असते। आवश्यक असणारे शब्द परंतु तिथे नाही, ते कंसामध्ये घेतलेले असतात, आणि त्याच्यावरून आपल्याला अनुवाद करणं सोपं जातं। बघा आता मी तुम्हाला करून दाखवते, तुमच्या लक्षात येईल। विद्याधनम, तुम्ही पुस्तकामध्ये बघा, पुस्तकामध्ये तुम्हाला ते क्लिअर दिसू शकेल। विद्याधनम चोरहार्यम न। आता इथं सगळीकडं न शब्द बघा, आणि तो खरंच खूप महत्वाचा शब्द आहे बघा। विद्याधनम चोरहार्यम न म्हणजे विद्याधन, विद्यारूपी धन। येते लक्षात? विद्याधन, विद्यारूपी धन हे चोरहार्यम न, ते चोरलं जाईल असं नाही। राजहार्यम न म्हणजे राजा त्याचं हरण करेल, राजा ते हिसकावून घेईल, बळकावून घेईल असं नाही। भ्रातृभाज्यम न, प्रत्येक ठिकाणी न आहे बघा। भ्रातृभाज्यम न म्हणजे ते भावाभावांमध्ये विभागलं जाईल असंही नाही। भारकारी अपि न, किंवा त्याचं ओझं वाटेल असंही नाही। व्ययकृते अपि नित्यम वर्धते एव। आता इथं तुम्हाला वर्धत एव दिसतंय, पण इथं वर्धते एव, तो मात्र आहे ना, तो लोप पावला होता, संधी नियम आहे त्याचा तो। वर्धते एव, वर्धते कोणता लकार आहे आठवतंय का?
जर आपल्याला उजळणी करावी लागेल, तुम्हाला मी उजळणी करा या अर्थाने एक व्हिडिओ पाठवला होता सुरुवातीला, किंवा आता जरा सुट्टी झाली आहे, गॅप पडलाय सगळ्याचा, वाचा सगळं म्हणून. तर अशी आशा करूयात की तुम्ही सगळ्यांनी जे काही आपलं प्रथम सत्रामध्ये झालेलं आहे, 8वीला थोडंफार आपण जे काही शिकलेलो आहोत ते सगळं तुम्ही आठवलेलं आहे, रिव्हिजन त्याची केलेली आहे. त्यामुळं वर्धते हा कोणता लकार आहे? लट लकार, आत्मनेपद. वृद्ध धातू आहे त्याच्यात, वाढणे या अर्थाने. तर व्यय कृते अपि, व्यय म्हणजे खर्च, खर्च केलेला असताना सुद्धा नित्यम वर्धते, नेहमी नेहमी वाढतं ते. सत्यमेव विद्याधनम, आता हे शब्द याच्यामध्ये नाही आहेत बघा, या सुभाषितामध्ये दिलेत का हे शब्द? नाही, म्हणून ते कंसामध्ये घातलेत. येते लक्षात हे शब्द? सत्यमेव विद्याधनम म्हणून म्हटलेलं आहे की विद्याधन हे सर्व धन प्रधान आहे. सर्व धनांमध्ये प्रधान म्हणजे श्रेष्ठ आहे, महत्वाचं आहे, प्रमुख आहे. आलंय लक्षात? कळालं प्रत्येकाला? बघा आता इथे तुम्हाला इथे मी समानार्थी शब्द दिलेले, चोरह स्तेनह. तुमचा जो पहिलाच धडा होता ना तो वीरबलाचा, त्याच्यामध्ये चोराला 4 समानार्थी शब्द आहेत पा याच्यात स्वाध्यायामध्ये आपण बघितले होते, डिस्कस केले होते. तुम्हाला तिथे अजून शब्द सापडतील. विद्याला समानार्थी शब्द धनम, भारहला गुरुत्वम आणि भरह 2 दिलेले आहेत. धनमला मी दिला नाही समानार्थी शब्द, तुम्ही गेस करू शकाल. इथे धनम आठवतोय का? आपण 8वीला पाहिलेले आहेत शब्द, त्याच्यानंतर आत्ताही प्रथम सत्रामध्ये झालेत. धनम, वित्तम, ऐश्वर्यम, संपत्तीही. त्यानंतर नित्यम, नित्यमला सुद्धा 2 तुम्हाला शब्द दिलेत बघा, सदा आणि सततम. आणि प्रधानमला पण 2 दिलेले आहेत, प्रमुखम आणि श्रेष्ठम. आलं लक्षात? त्यानंतर इथं एकच विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे, व्ययह. व्यय म्हणजे खर्च करणे आणि संचय म्हणजे साठवणे. आलं लक्षात? बर, आता अर्थ तर तुम्हाला कळालाय. काय अर्थ आहे? कोणाचं महत्व सांगितलंय? विद्याधन सर्व धन प्रधानम म्हणजे काय? तर सर्व धन, सर्व प्रकारच्या धनामध्ये, सर्व प्रकारच्या संपत्तीमध्ये विद्यारूपी धन हे सर्वश्रेष्ठ आहे, प्रमुख आहे, हे ह्याच्यातनं सांगितलंय. आणि मग हे सांगताना इथं काय सांगितलंय की हे जे विद्यारूपी धन आहे हे चोरलं जात नाही, राजा ते हिसकावून घेऊ शकत नाही, भावाभावांमध्ये ते विभागलं जात नाही, किंवा त्याचं ओझं सुद्धा वाटत नाही. येते लक्षात? येते का लक्षात? म्हणजे काय? तर ज्याच्याकडे विद्या आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, बघा ना, आपलं ज्ञान, आपली विद्या कोणी चोरून घेऊ शकतं का? कधीच नाही, कुणीच नाही. विदेशे बंधुजन असती सह तद. येते लक्षात? विद्या विदेशामध्ये तर आपली नातलग म्हणून राहते, कारण तिच्याच आधारावर आपण तिथं थाटमानेने राहू शकतो. त्यामुळे ते चोरलं जात नाही. राजा ते आपल्याकडनं काढून घेऊ शकणार आहे का? कधीच शक्य नाही. भावाभावांमध्ये पैशाची विभागणी होती, जमिनीची मालमत्तेची विभागणी होते, पण मला सांगा ज्ञानाची विभागणी होऊ शकेल? एखादा बुद्धिहीन असेल आणि एखादा बुद्धिमान असेल, तर बुद्धिमान व्यक्ती बुद्धिहीनाला घेईल, म्हणेल का असं घे रे माझी 1/2 किलो बुद्धी तू? म्हणणार आहे का असं? नाही म्हणणार आहे. त्याच्यामुळं ती अशी भावाभावांमध्ये विभागली जात नाही, किंवा तिचं ओझंही वाटत नाही. ओझं कशाला वाटणार आहे? उलट तिच्या साहाय्याने तर आपला रस्ता सुकर होतो. येते लक्षात? त्याच्यामुळं अशा प्रकारची विद्या की जी कुठल्याही प्रकारे वाटली जात नाही, तिचं कुठल्याही प्रकारे ओझं वाटत नाही, अशी ही विद्या. आणि अजून एक तिचं वैशिष्ट्य सांगितलंय बघा, व्ययकृते व्ययकृते नित्यम वर्धते. तुम्ही जितकी खर्च कराल ना तितकी ती वाढणार आहे. मला सांगा, तुमच्याकडे 100 रुपये दिले आणि खर्च करा सांगितलं, आणि तुम्ही त्याच्यामधनं तुम्हाला काय वही पेन वगैरे सगळं जे काय आणायचे ते सगळे 100 रुपये संपले, खर्च केले, संपले. हो की नाही? कुठल्याही प्रकारचं धन हे या पद्धतीचं. पण विद्यारूपी धन असं नाही आहे, तुम्ही जितकं खर्च कराल तितकं ते वाढतं. कळतंय का तुम्हाला? म्हणजे काय होतं की जेव्हा आपण दुसऱ्याला ज्ञान देतो तेव्हा आपलं ज्ञान आपण काय म्हणूयात त्याला, आपण अपडेट करत असतो. येते लक्षात? आपण आपलं ज्ञान अद्ययावत ठेवत असतो. आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी आपण माहिती करून घेतो आणि मग त्या दुसऱ्याला सांगतो. बघा ना, आम्ही सुद्धा जेव्हा आता तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असते तर तेव्हा आधी आम्ही ती समजून घेतो, बरोबर आहे? आणि मग त्याच्यामध्ये समजून घेत असताना आम्हाला काही अडचण आली तर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर ती दुसऱ्याला सांगतो. म्हणजे जेव्हा ज्ञानी व्यक्ती ती खर्च करते तेव्हा ती स्वतः अधिक ज्ञानी होते. आणि याच्यामध्ये शिक्षकच आहेत असं नाही, तर कोणीही
जो दुसऱ्याला ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, येते लक्षात. त्यामुळे ते कधीच खर्च होत नाही, उलट वाढतं. आणि अशामुळं ज्ञान हे अलौकिक आहे. त्याला अमूल्य म्हणले, अपूर्व म्हटले. अपूर्व कोशोयम तव भारती अशा अर्थाचं एक सुभाषित पण आहे पहा, की भारती म्हणजे भाषेला हा ज्ञानाचा अपूर्व असा साठा मिळालेला आहे, की जो खर्च केल्याने वाढतो. उलट तुम्ही खर्च नाही कराल तर त्याला गंज चढतो. येतं लक्षात. म्हणून म्हटलंय की हे जे आहे विद्यारूपी धन, हे विद्येला धनाची उपमा दिली आहे बघा. विद्यारूपी धन हे सर्व प्रकारच्या धनांमध्ये अतिशय महत्त्वाचं, प्रमुख, श्रेष्ठ असं धन आहे. आणि ते मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. आपल्याकडे विद्या असेल तर आपण ताठमानेने जगू शकतो, कुठेही कसंही. येते लक्षात. आपल्याला अडचण येत नाही. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. येते लक्षात. मग तो विद्वान का होतो? ज्ञानामुळे होतो. म्हणून ज्ञान महत्त्वाचं असतं. आलं लक्षात. तर आता बघा इथे शब्दार्थ दिलेले आहेत, त्यानंतर तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. हे सगळे याच्यामध्ये बघून लिहून काढा. आपण जसं नेहमी लिहितो त्या पद्धतीने लिहा, म्हणजे मग तुमच्याकडे त्याचा साठा होईल. आलं लक्षात. आता आपण दुसरं सुभाषित बघूयात. बघा, अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. बघा, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सुभाषित दिसतंय. आता याच्यातली सुक्ती कोणती आहे? आपण आधीच्या सुभाषितामधली सुक्ती सांगितली, तुम्हाला परत एकदा सांगते. ही सुक्ती आहे, विद्याधनम सर्वधन प्रधानम. हा सुविचार म्हणून वापरला जातो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण हा या सुभाषिताचा एक भाग आहे, हे आपल्याला या माध्यमातून कळालंय. ओके. तसंच आता याच्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही, याच्यामध्ये कोणती सुक्ती आहे? तर वसुधैव कुटुंबकम ही सुक्ती आहे. येते लक्षात. हा सुविचार आहे, तो सगळ्यांना माहिती आहे, त्याचा वापर सगळेजण करतात. पण या सुभाषिताचा तो भाग आहे, हे आपल्याला याचा आत्ता कळतंय. तर बघा आता काय सुभाषित. अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. यथाहं कथयामि प्रथमं शब्दार्थाः पठामः तदनन्तरं तस्य अनुवादम अहम कथयामी स्पष्टीकरणमपि कथयामी. पश्यन्तु अत्र. आता बघा इथे अयम शब्द मी मुद्दामून तिथे अर्थ नाही लिहिला. मला तुम्हाला थोडासा तुमच्या बुद्धीला ताण द्या आणि आठवा बरं, अयम शब्द आपण शिकलोयत का? बघा, गेस करा थोडासा. या वर्षीचंच पाठांतर आहे ते. इदम सर्वनाम दिले ना तुम्हाला पाठांतराला मागच्या सत्रामध्ये. इदम तदनुसार चालतं, पुल्लिंगी. अयमनी सुरुवात होते पा. अयम इमौ इमे प्रथमा सह तौ ते प्रथमा. मी थांबले ना, मी सह तौ ते मनामध्ये म्हणून घेतलं आधी, म्हणजे मग ते लक्षात येतं. अयम इमौ इमे प्रथमा. मग इदम याचा अर्थ काय? हा. त्यामुळं अयम पुल्लिंगे, या अयमचा अर्थ काय झाला? हा. हे विसरायचं नाही बरं का आपल्याला पाठांतर. अयम निजः. आता निजः म्हणजे स्वतःचा. आणि हा शब्द माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? हा निज आणि हा निज याच्यामध्ये फरक आहे बरं का. वेलांटीमध्ये तर आहेच आहे नच्या, पण उच्चारामध्ये सुद्धा फरक आहे. ज आणि ज. हा मराठी शब्द आहे. निज म्हणजे झोप. कळालं? अयम निजः म्हणजे स्वतःचा. परह म्हणजे दुसरा. त्यानंतर वेतीमध्ये संधी विग्रह आहे बघा. इथे लिहिलाय वेती. वा अधिक इति. वा म्हणजे किंवा, तुम्हाला माहिती आता. त्यानंतर गणना करणं म्हणजे मोजना करणं. म्हणजे त्यानंतर लघुचेतस म्हणजे लहान किंवा क्षुद्र मन. लघुचेतस म्हणजे लहान किंवा क्षुद्र मनाचा. लघु म्हणजे लहान, चेतस म्हणजे मन, लहान मनाचा, क्षुद्र मनोवृत्तीचा म्हणजे कोत्या मनोवृत्तीचा, संकुचित मनोवृत्तीचा. उदारचरित. आता इथं उदारचरित म्हटलं तरी पण मी मुद्दामून इथं उदार चेतस, कारण अर्थामध्ये बदल नाहीये, तोच अर्थ आहे.
उदारचेतस म्हणजे उदार अंतःकरणाचा, मोठ्या अंतःकरणाचा, विशाल अंतःकरणाचा या अर्थाने. तू म्हणजे परंतु. वसुधैव कुटुंबकम हा संधी दिसतोय तुम्हाला. वसुधैव, वसुधा अधिक एव. वसुधा म्हणजे पृथ्वी. हे इथं समानार्थी शब्द दिलाय. कुटुंबकम म्हणजे कुटुंब. बघा निजला परह विरुद्धार्थी शब्द आहे. आता अन्वयावरून आपल्याला समजेल बघा. प्रथमं वयम अन्वयं पठामः तदनंतरम् अर्थं कथयामि. पश्यन्तु. लघुचेतसां कृते अयं निजः परः वा इति गणना अस्ति. उदारचरितानां कृते तु वसुधा एव कुटुम्बकमस्ति. पुनः एकवारं पठामि अहं. पश्यन्तु अहम् एतं पठामि. लघुचेतसां कृते अयं निजः परः वा इति गणना अस्ति. उदारचरितानां कृते तु वसुधा एव कुटुंबकमस्ति. लघुचेतस आणि उदारचेतस यामधला फरक सांगितलाय बघा. लघुचेतस म्हणजे लहान किंवा क्षुद्र मनोवृत्तीचे आणि उदारचेतस म्हणजे मोठ्या अंतःकरणाचे, विशाल अंतःकरणाचे. मग लहान अंतःकरणाच्या लोकांसाठी अयम निजः परहवा म्हणजे अयम म्हणजे हा माझा, परहवा किंवा हा दुसऱ्याचा, अशी त्यांची गणना असते, असं त्यांचा विचार असतो. उदारचरितानां कृते तू, परंतु उदार अंतःकरणाच्या लोकांसाठी मात्र वसुधैव कुटुंबकम, ही वसुधा म्हणजे पृथ्वी हेच त्यांचं कुटुंब असतं. हे विश्वची माझे घर. कळतंय का? म्हणजे ज्यांचं अंतःकरण मोठं नाही, जे मोठ्या मनाचे लोक नाहीत, संकुचित विचारसरणीचे, ते फक्त स्वतः पुरता विचार करतात आणि मग त्यांच्या डोक्यात चालू असतं हे माझं आहे, हे माझं नाही आहे, ते दुसऱ्याचं आहे, हे माझं आहे. सगळं मग मीपणा असतो तिथे. सगळं स्वतःभोवती केंद्रित असतं, स्वतःचा विचार असतो. दुसऱ्यांसाठी त्यांच्या मनात मुळी जागाच नसते. येते लक्षात. परंतु उदार अंतःकरणाच्या लोकांसाठी मात्र हे विश्वची माझे घर म्हणजेच वसुधैव कुटुंबकम. बघा ना तुम्ही, संतांची शिकवणच आहे मुळी ती. आणि मग अशी शिकवण देताना त्यांनी कधीही अपपर भाव केला नाही, कधी तिथे दुजा भाव केला नाही. सगळे त्यांच्यासाठी सारखे होते. मग घरातला असो किंवा बाहेरचा असो, त्यांच्या जातीचा असो किंवा दुसऱ्या जातीचा असो. येते लक्षात. अशा पद्धतीने मग फक्त संतच असं करतात का? नाही बरं. सर्वसामान्य लोक सुद्धा असं करतात. सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा अशी आपल्याला उदार अंतःकरणाची लोक पाहायला मिळतात आणि आपल्याला असं व्हायचंय. येते लक्षात. आपल्याला मीपणापासून लांब जात जात मग माझा मित्र आहे, माझं कुटुंब, माझा मित्र, माझा समाज, माझं गाव, माझा देश. येते लक्षात. अशा पद्धतीने आपण सगळ्यांचा विचार करायला जेव्हा शिकतो तर तेव्हा आपलं विशाल अंतःकरण होत असतं आणि हे आपल्याला शिकायचे. येते लक्षात. आणि म्हणून लघुचेतस असं आपलं अंतःकरण असायला नको, तर उदारचेतस असायला हवं. हे याच्यातून आपल्याला समजून घ्यायचे. आलं लक्षात. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 सुभाषितं आपण शिकलेलो आहोत. राहिलेले सुभाषित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. पुनर्मिलामः. अत्रैव अहं विरमामि. शुभं भवतु.